इच्छुक उमेदवारांबाबत ठाकरे गट आणि मनसेमध्ये चर्चा. बंद लिफाफे घेऊन मनसे नेते शिवतीर्थावर. राज ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष. अखेर प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये. पुण्यात शरद पवार गटाला धक्का. मनसे ठाकरे गटाच्या रणनीतीसाठी ज्युनियर ठाकरे बंधू मैदानात. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंची मातोश्रीवर खलबत. गोगावलेंच्या मुलावर हत्येचा आरोप. गोगावलेंच्या मुलाचा अटकपूर्व जामीनही फेटाळला, तरीही तो पोलिसांना का सापडत नाही, संजय राऊतांचा गंभीर आरोप. सातारा ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसातील माजी अधिकारी. ड्रग्ज प्रकरण एकदमच थंड कसं पडलं, संजय राऊतांचा थेट सवाल. मनसेला रामराम केलेल्या प्रकाश महाजनांनी हाती घेतलं धनुष्यबाण. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश. आज वर्षावर एकूण 5 बैठका. कालच्या बैठकीनंतर आज बैठकांचा दुसरा राऊंड. नाशकात महायुतीचं ठरेना. शिवसेना 45 जागांवर ठाम. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ. पुण्यात 35 जागांसाठी शिवसेना ठाम. 125 जागा जिंकण्याच्या भाजपाच्या निर्णयामुळे अडचण. सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. संभाजीनगर निवडणुकीच्या प्रचारासाठी मशाल रॅली. क्रांती चौक, पैठण गेट मार्गे गुलमंडीपर्यंत रॅलीचं आयोजन. आदित्य ठाकरे करणार प्रचाराचा शुभारंभ. संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेनेची समन्वय समिती स्थापन. समितीमध्ये भाजपाचे 5 तर शिवसेनेच्या 5 सदस्यांचा समावेश. भाजप आमदार दादाराव केचेंना महिलांनी भर रस्त्यात घेरलं. पराभव झाल्यानं महिला आक्रमक. रायगडच्या खोपोलीमध्ये नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या. मंगेश काळोखेंची हत्या करून मृतदेह रस्त्यावर फेकला. 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. मुंबई मनपाचा बांधकामावर बडगा. प्रदूषणामुळे 29 ठिकाणची कामं थांबवण्याचे बिल्डरांना निर्देश. रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना संजीवनी. स्वामीह निधी 2 लवकरच केंद्राकडून मिळणार, सूत्रांची माहिती. यंदा $1,00,000 कोटी निर्यातीचं लक्ष्य हुकणार. आतापर्यंतच्या 18 FTA कडून अत्यल्प मदत. देशातून सेमीकंडक्टर निर्यात लवकरच. सेमीकंडक्टर निर्यातीत भारत निर्यातक्षम बनवणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा निर्धार. एप्स्टीन फाईल्सला आणखी विलंब. अमेरिकी न्याय विभागाची माहिती. पद्म पुरस्कार या पदव्या नाहीत. नावापुढे वापर करणं अस्वीकार्ह. मुंबई उच्च न्यायालयाचा पुनरुच्चार. समृद्धीवर आता सुसाट वेगाला लागणार ब्रेक. तब्बल 1500 CCTVची असणार करडी नजर. नियम मोडल्यास दंडाची पावती थेट घरपोच. नवी मुंबईच्या नव्या विमानतळावरून पहिल्याच दिवशी 48 विमानांचं उड्डाण. पहिल्याच दिवशी 4000 प्रवाशांची नोंद. यंदाही नववर्षाचा आनंद पहाटेपर्यंत. मद्य विक्री दुकानं मध्यरात्री 1 पर्यंत राहणार खुली. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय. विशेष 4 उपनगरी रेल्वेची सोय. प्रवाशांच्या सेवेसाठी मध्य रेल्वेकडून प्रवाशांना गिफ्ट.